इतिहास दाखवायचा आहे, पण आम्हाला देणं घेणंच नाही ना त्या गोष्टींशी. निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारे माप काहीतरी वाटेल ती गोष्ट बोलायची, निघून जायचं. तुम्ही मतदान करून मोकळे होता, झालं 5 वर्षांचं, 5 वर्ष तर गेली. आताही येतील, आताही येतील तुमच्याकडे. मग असे आपले कोण गुरुस्त आपले आपण ह्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मला पहिलं तपासू देत, होऊ शकते की नाही होऊ शकतं. आणि मग त्याच्यात मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे. मग असे अनेक जण बोलले संदीप सारखा आमचा हिरा, खरंच हिरा येतो. बाकीचे पण आहेत असं. पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे. तो अत्यंत अभ्यासू आहे, विषयावरती बोलणार आहे, आणि जर घडू शकतं तर हो म्हणून सांगणार आहे, घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे. आज त्याने हे तुमच्यासाठी हे विजन वरळी ठेवलेलं आहे, एकदा बघून घ्या. तुमच्या संकल्पना सांगा, तुमच्या कल्पना द्या. पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्याला वरळीचं मातेनं होईल ना, त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारणार. दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या, बाकीचे सगळे निघून जातील. कोणी तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत, कोणी हाताला पण लागणार नाहीयेत. पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. हा भाग चांगला व्हावा, हा भाग चांगला व्हावा. अहो, वरळीचा किल्ला आहे आमचा इकडे, तिथे तो मायूंचा किल्ला, तो मागे आम्ही सोडून घेतला. सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती, सगळं तोडून मोडून बाहेर काढायला लावलं. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे. की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवला आहे राजकीय, सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं, त्यांच्याच जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जोडून जाता, अजून दुसरं मी काय करू शकतो. कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा. आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत, त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न 100% आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्याशी राय ठाकरे बोलतोय, तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये. जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा, आणि हे होत असतील तर मला गृहीतही धरा. एवढं आपल्याला सर्वांना सांगतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि आज इथे जे काही वरळीचं काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे